नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील होरपाडा येथील महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यावर अटकसाठी अंतर्गत गुन्हा दाखल करा, ग्रामस्थांचे निवेदन. धुळे तालुक्यातील होरपाडा येथील एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंबेडकरी समाज बांधवांसह ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षकांना आज निवेदन देण्यात आले. दरम्यान संबंधित महिलेला गावातील काही व्यक्तींनी जातीवाचक शब्दाचा वापर करत शिवीगाळ केली, तसेच मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असून पीडित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संतोष जाधव यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलेले असून यावेळी सुरेश बैसानी, नंदुलाल बैसानी, अनिता सोनवणे, जितेंद्र पवार, अल्पेश वाघ, अर्चना चव्हाण, संतोष अमृतसागर, शेखर शिरसाट, स्वप्नील करडक, पवन अहिरे, अमर सोनवणे, तात्या चव्हाण, मुकेश झालटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2026 रोजी होरपाडा गावामध्ये एका बौद्ध समाजाच्या महिलेवर पोलीस पाटील शिलाबाई भगवान राजेंद्र पाटील आणि राजेंद्र पाटील व तिच्या मुलाने अतिशय भयानक परिस्थितीत गंभीर दुखापती त्यांना केलेले, गुप्तांगावर मारहाण केली, त्यांना छातीवर मारहाण केली, हिसकपोसक केली. महिला स्त्रीला लज्जास्पद असं कृत्य करून धनंजय पाटील प्रभारी साहेब आहेत तालुक्याचे, त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्या संदर्भात आम्ही 17 ते 18 तारखेला SP साहेबांना निवेदन दिलं. अद्याप तो कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. 8 दिवसापासून आंदोलन करत आहोत. सर्व माहिती आहे, गोपनीयवाल्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, परंतु अद्याप तो भेट देखील होत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या पोलीस पाटलाला पाठराखण करण्याचं मोठं काम हे शासन करत आहे. आज देखील आम्ही SP साहेबांना भेटायला आलो. SP साहेब नाही आहेत, अप्पर साहेब देवरे साहेबांना भेटायला आलो. त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली. आज म्हणजे जायचं कोणाकडे अशी परिस्थिती झालेली आहे. जर या प्रकरणाची गंभीर दखल जर शासनाने घेतली नाही तर स्वाभिमानी क्रांती सेना असो, धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे सर्व पदाधिकारी असो, सर्व आंबेडकरी चळवळीच्या संघटनाचे पदाधिकारी असो, मोठ्या स्वरूपाचे एक मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याचे परिणाम जे होतील ते आम्ही भोगायला तयार आहे आणि त्याच्या परिणामाची सर्व ते काही जबाबदारी शासनाची राहील.